खोपोली शहरात रस्त्यांवर अतिक्रमण, बिल्डिंगचे सांडपाणी, रस्त्यावर जागोजागी घाणीचे साम्राज्य, शौचालयाची बिकट अवस्था, नगर परिषदेच्या इमारतीमधून जागोजागी टपकणारे सांडपाणी, अनधिकृत हॉस्पिटल, अनधिकृत मेडिकल, अनधिकृत हॉटेल, भाजी मार्केटची धोकादायक इमारत, मार्केटमध्ये सुविधांची बिकट अवस्था, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, शाळेच्या इमारतींची दुरावस्था, खेळाच्या मैदानात सांडपाणी, भाजी मार्केट समोरून दुर्गंधी, तुंबलेली गटारे, यामुळे टायफॉइड, डेंग्यू, मलेरियांसारखे महाभयानक आजार, मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांचा हैदोस, अनधिकृत जागेत बिल्डिंगला परवानग्या, रस्त्यांवर थाटलेली अनधिकृत दुकाने, बाजारपेठेत दुकानदारांकडून रस्त्यावर अतिक्रमण, मुदतबाह्य मिठाईची विक्री, पार्किंगची समस्या, रुग्णालयाची समस्या, 2 नंबर असलेल्या घंटागाड्या, घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, अतिक्रमणामुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी, या अशा डोंगरभर समस्या आहे. गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी आहे. याचाच आज या बातमीपत्रात उहापोह होणार आहे. खोपोलीतील या समस्या सोडवण्याचे काम खोपोली नगर परिषद प्रशासनाचे आहे. या प्रशासनाचे प्रमुख मुख्याधिकारी आहेत. त्यांच्या हाताखाली ढिगभर अधिकारी कर्मचारी आहेत. या सर्वांचे एकच काम आहे, ते म्हणजे लोकांना नागरी सुखसोयी पुरवणे, शहराचा सुंदररित्या कारभार सांभाळणे. दुसरे कोणतेही काम नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माथी नाही. या बदल्यात शासनाकडून मुख्याधिकारी आणि त्यांच्या सर्व टीमला त्यांच्या शासकीय सेवेतील वर्गवारीप्रमाणे वेतन मिळते. लोकांच्या भाषेत भरमसाठ पगार, सणासुदीच्या भरपगारी सुट्ट्या, रविवार बरोबरच शनिवारची बोनस सुट्टी, मेडिकल, PF, इतर भत्ते, राहण्याची सोय, बड्या अधिकारी वर्गाला फिरायला गाडी, त्यात इंधन, सरकारचे बसायला अद्ययावत कार्यालय, हेही वातानुकूलित, फाईल आणून द्यायला शिपाई, म्हणजेच खुर्चीतून उठायचे देखील नाही. सेवानिवृत्त झाल्यावर पेन्शन, ही पेन्शन जीवनाच्या अंतापर्यंत यांच्यासह यांच्या पत्नीलाही. हा सर्व लाखो रुपयांचा खर्च जनतेच्या खिशातून. या बदल्यात अपेक्षा ती काय? लोकांना नागरी सुखसोयी पुरवणे, शहरांचा सुंदररित्या कारभार सांभाळणे. फक्त 8 तास जनतेची निरपेक्ष सेवा. या 8 तास सेवेमध्येही जेवण, चहापाणी असा मोठा ब्रेक, तोही अधिकारी वर्गाच्या मनाप्रमाणे. एवढी बडदास्त असल्यामुळे हे अधिकारी आपण जनतेचे नोकर सेवक असल्याचे विसरून जातात आणि स्वतःला शहेनशाह-ए-अकबर समजायला लागतात. तर अशा या लोकसेवक अधिकाऱ्यांनी आपल्याला सरकारी नोकरी कशी मिळाली, त्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागल्या, या परीक्षात विचारलेल्या प्रश्नांची काय उत्तरे द्यावी लागली, आपली जनतेप्रती काय कर्तव्य आहेत, या फ्लॅशबॅकमध्ये जाणे गरजेचे आहे. असो तर असा हा शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि जनता यांचा नातेसंबंध आहे. खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी लोकसेवक आहेत. पत्रकार हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि जनता जनार्दन या सर्वांची मालक आहे. पत्रकारांमुळे लोकशाही जिवंत आहे. राजकीय सत्ता बदलण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत आहे. पत्रकारांना हे अधिकार भारतीय संविधानाने दिले आहेत. खोपोलीचे मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, पुढारी व VIP लोकांच्या कामात व्यस्त असतात. त्यांनाच ते वेळ देतात, अशी चर्चा आहे. शहरातील सामान्य नागरिक आपल्या समस्यांचे डोंगर घेऊन मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी नगर परिषदेतील दालनाच्या बाहेर तासनतास बसून असतात. त्यांना भेट मिळत नाही, तशी भेट पत्रकारांनाही मिळत नाही. तरी कारभारात सुधारणा व्हावी. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खोपोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.